नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींच्या लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या यादीतील महिलांना मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ। मित्रांनो, तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणार असाल तर नवीन अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल की नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे? मित्रांनो, महाराष्ट्रात 1 जुलैपासून 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत राज्यातील 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांच्या सरकारकडून दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देण्यात येते आणि आता ही 1,500 रुपयाची रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्यात येणार आहे। तुम्ही जर आता लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केला तर तुमचा अर्ज मंजूर झालेल्या महिन्यापासून तुमच्या आधार लिंक बँक खात्यात दर महिन्याला 2,100 रुपये जमा होतील। पण या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत, म्हणजेच राज्यातील प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। सध्या लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही उत्पन्न मर्यादा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे। पण नवीन शासन निर्णय जारी झाल्यानंतर 2.5 लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असतील। मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या।